मुंबईच्या माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या दादरला घटनास्थळी आलेले आहेत। पांढरी पट्टी वाद हा घाटकोपर पूर्व येथून दादर पश्चिम येथे पोहोचला होता। आज सकाळी मनसेनं दादर विभागात आखण्यात आलेल्या या पांढऱ्या पट्टीला आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर ही पांढरी पट्टी महापालिकेनं मिटवलेली आहे। पण संदीप देशपांडे यांची भेट घेणं आणि नेमका पांढऱ्या पट्टीचा वाद समजून घेणं यासाठी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। त्या पाहणी करता आहेत आणि नेमका वाद जाणून घेता आहेत की नेमकं हे सगळं कशामुळे होतं आहे। संदीप देशपांडे यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की मुंबई महापालिकेत तुम्ही हा विषय जरूर घ्या, कारण यामुळे धार्मिक वाद निर्माण होतो आहे आणि हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचं संदीप देशपांडे यांचं म्हणणं आहे। आज सकाळी जो वाद झाला आणि त्यानंतर स्थानिक पोलीस आणि मुंबई महापालिकेनं या वादात हस्तक्षेप करत या वादावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि पांढरी पट्टी आता ही हटवण्यात आलेली आहे। पण अजूनही इथे थोडी तणावपूर्ण शांतता आहे। संदीप देशपांडे यांनी हा विषय लावून धरलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी ही पांढरी पट्टी आखली त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी आणि त्यांच्यावर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा। मुंबई महापालिकेचा स्थानिक विभागीय कार्यालय किंवा सहाय्यक आयुक्त या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचं असेल। पण तूर्त किशोरी पेडणेकर या दादरमधील पांढऱ्या पट्टीच्या वादा ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्या संदीप देशपांडे यांच्याकडून माहिती घेत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं आता त्यांचं या प्रकरणी पुढचं पाऊल किंवा त्यांची भूमिका काय असणार आहे। दोन्ही नेते समोरासमोर आहेत, संदीपजी आणि किशोरीजी। किशोरीताई, तुम्ही बघतात की मुंबईमध्ये हा पांढऱ्या पट्टीचा पहिला वाद घाटकोपरमध्ये सुरू झाला आणि त्यानंतर आता दादरपर्यंत पोहोचला आहे। मुळामध्ये आपण सर्व एका देश वेगळ्या स्थितीत चाललेला आहे। आपला रुपया खाली घसरतो आहे आणि आमच्या विचाराची पातळी पण घसरायला लागली आहे। मुळात हा वाद निर्माण करण्याचा प्रश्नच नव्हता। कुठलेही कोणी साधू संत मुनी कोणी येऊ दे, ज्या कॉमन रस्त्यावर ज्याच्यावर महापालिका म्हाडा म्हणा ज्याची ज्याची मालकी असते तो सर्व लोकांसाठी वाहिलेला रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती येऊन असे पांढरे पट्टे मारून आपल्यामध्ये काहीतरी भेदाभेद आहे, आपल्यामध्ये धर्माचा भेदाभेद आहे, हिंदूमध्येच आपल्यामध्ये विचारांचा भेदाभेद आहे। हा घाटकोपरमधला जो निर्माण झालाय याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी बघायला पाहिजे की हा वाद निर्माण करून तुम्हाला काय मिळवायचं आहे। ज्यांनी कोणी हा तयार केलाय मुळात असा पट्टा मारायला देणारच नाही, कारण फक्त पट्ट्याची जे रहदारीचा पट्टा असतो म्हणजे फुटपाथपासून गाड्यांची रस्त्याला 2-2 मीटरच्या वगैरे त्या पट्ट्या मान्य आहेत, कारण त्याला काहीतरी एक बेस आहे। हा बेसलेस आहे, हा जाणून बुजून मुद्दाम तयार केलेला वाद आहे आणि का आपापल्यामध्ये आपण अशी फाळणी करून घ्यावी। तुम्ही मुंबई महापालिकेत हा मुद्दा उपस्थित करणार आहात? 100% म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत अशा गोष्टी घडायला लागल्या आणि फक्त हिंदू धर्मामध्ये भेदाभेदी व्हायला लागली तर जय श्रीराम नक्की कोणी म्हणायचं मग? म्हणजे कोणामध्ये तुम्ही दरी उभी करताय हा प्रश्न आहे। पण संदीप देशपांडे यांचं म्हणणं आहे की ही नुकसान भरपाई वसूल झाली पाहिजे आणि ज्यांनी ही पट्टी आखली त्यांच्यावर गुन्हाही नोंदवला। हा रोडला ज्यांनी विद्रुपीकरण केलंय मुळात मुद्दाम त्यांच्यावर तर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचप्रमाणे याला कोणी परवानगी दिलेली नाही, त्यामुळे हे गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावरती रोड खराब केला म्हणून डॅमेज ते केलं पाहिजे। पण एक स्थानिक नागरिकांचं मराठी भाषिकांचं असं म्हणणं होतं की इथे जैन धर्मगुरू असतील किंवा जैन धर्मवासी असतील, आपण इथे मागे त्यांचं मंदिर पाहतो आहोत, अस्वच्छता किंवा त्या बाबतीतलेही प्रकार होत आहेत, त्यांना ध्वनी प्रदूषणाचाही अनेकदा त्रास होतोय, अस्वच्छतेचाही त्रास होतोय। नाही, मुळामध्ये इथल्या नागरिकांना मी सर्वांनाच सांगेन, म्हणजे सर्व धर्म समभाव आपण जर म्हणत असू इथे सगळेच जैन धर्मांच्या गुरूंनी असं सांगितलंय का
तर मला असं वाटतं एकंदर जे गुरु असतात ते नाही करणार, पण ह्यांच्यामधले महागुरू आहेत ते असे उचापती करतायत. ह्या उचापती आहेत, हल्ली उचापती फारच वाढले आहेत. मग त्या एन वॉर्डपासूनच उचापती चालू झाले आहेत असं मला म्हणायचं. ते आता उचापती कोण आहेत ते शोधले पाहिजे आणि यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. आपण भूमिका जाणून घेतली. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर ह्या घटनास्थळी आलेले आहेत. संदीप देशपांडे यांचं काही समाधान झालं आहे का ते आपण आता बघणार आहोत. हा, संदीपजी, स्वतः मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते आलेले आहेत. त्यांना माहिती दिली आहे आणि तुमचं आता समाधान झालं आहे का? मुळात समाधान व्हायचा विषय नाही. जोपर्यंत याच्यावर FIR दाखल झाला होत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा नक्की करणार. मुंबई महापालिकेत हा विषय घ्या असं तुम्ही मागणी आग्रह हा विरोधी पक्ष नेत्यांकडे हो, निश्चितपणे केलेला आहे आणि आमच्या गटनेत्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे, यशवंत केलेकरांना, आणि ते दोघं मिळून महापालिकेत हा विषय घेतील. बघा, इथे वाद थोड्याफार प्रमाणात जरी मिटला असला तरी अजूनही पट्टी इथे हटवण्यात आलेली आहे. महापालिकेने इथे रंगरंगोटी करून ही पट्टी हटवलेली आहे. पण संदीप देशपांडे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी हे विद्रुपीकरण केलं त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी आणि ज्यांनी हा प्रकार केला आणि धार्मिक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशीही त्यांची मागणी आहे. त्या मागणीवर ठाम आहेत. आणि किशोरी पेडणेकर ज्या मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते आहेत, माजी महापौर राहिलेले आहेत, त्यांनीही संदीप देशपांडे यांच्या या मागणीला समर्थन दिलेलं आहे आणि मुंबई महापालिका मुख्यालयात सभागृहात हा मुद्दा आवर्जून आपण उपस्थित करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.